तीन तीन पहिले धनांच्या एकाने घेत नव्हता. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो कसे आहात तुम्ही? आय होप मस्त आणि मजेत असणार. मी पण खूप छान आहे. तर आता मी जाते आहे ग्राउंडवरती. सकाळची वेळ झालेली आहे. मी, सानू, मुनू, वैदेही आणि धनंजय आम्ही जातो आहे ग्राउंडवरती. ॲक्च्युली मला असं वाटतं की माझं जास्त फॅट वाढलेलं आहे, त्याच्यामुळे मला एक्सरसाइजची गरज आहे. तर त्यासाठी आम्ही आता आलेलो ग्राउंडवरती. तर आम्ही आता ग्राउंड मारले. त्याच्यानंतर थोडी मी एक्सरसाइज केली, पोटाची एक्सरसाइज केली आणि सर्वजण भरपूर जण होते ग्राउंडवरती. त्याच्यानंतर घरी आलो आम्ही आणि आम्ही जाणार आहोत सालबर्डीला शूटसाठी. तर शूट कसा होणार आहे ते मी तुम्हाला छोटे छोटे त्याचे क्लिप्स दाखवणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू चॅनलला बघत राहा. आईने केलेला आहे छान गरमागरम नाश्ता. तर चला खाऊया आपण. ग्राउंडवरून आलो, आता आंघोळीला वगैरे जाते आणि नंतर मग होते रेडी. हॅलो, तर आम्ही जाते आता शूटला आणि माझा ड्रेस बघू शकता. आणि भाऊ धनंजयचे फ्रेंड्स होते. आम्ही सर्वजण सालबर्डीला शूटसाठी जाणार आहोत. इकडे वैदेही, मोना, सानू ह्या सुद्धा होत्या माझ्यासोबत आणि मी इकडे करते जेवण. तर या जेवण करायला. आता आम्ही निघत आहोत. आपण रेडी आहे. सानू जास्त वाटते माझ्या गालावरती आय थिंक ब्लशर जास्त लागलेलं होतं आणि माझ्या तोंडामध्ये होतं जांभूळ खाल्लेलं होतं मी. आणि नंतर मी ते छान गलावरचं क्लीन केलं माझं ब्लशर. आय थिंक मेकअप जास्त झालं होतं का असं वाटते मला. तर नाही, जास्त काही झालं नव्हतं. चला तर आता आम्ही निघालेले आहोत. आर्यन येत आहे. नाही रेडीच आहे का? बाय बाय गाइस, मैं जा रहा हूँ अभी. जा रहे हो क्या? हाँ, अभी फिर मैं कल से मेरी ज्वाइनिंग है. आपको फिर से वंस अगेन कांग्रेचुलेशन. धन्यवाद. अभी हम जा रहे हैं शूट को. चल रहे क्या? नहीं आप जाओ. मैं जाता अभी अमरावती. अच्छा, आज निकल रहे क्या? हाँ, अभी निकल रहा हूँ मैं. अभी जाता. फायनली आम्ही मोर्शीतून निघालेलो होतो आणि हा आहे आमचा सालबर्डीकडचा रस्ता. इथे रेल्वे क्रॉसिंगसुद्धा इथं ही आहे, म्हणजे पाडा. आम्ही पाड्यामध्ये नुकतंच पोहोचलेलो होतो आणि पाड्याच्या समोर आलेलो होतो. आणि हे काय, हे बघा, इथे मी शिकलेली आहे 7 to 10th पर्यंत. ही माझी स्कूल आहे आणि खूप छान मजा यायची. स्कूलचे दिवस आठवले मला आता. आणि त्याच्यानंतर सोबतच धनंजय, बघा, धनंजयला सिंगलसुद्धा गाडी चालवता येत नव्हती. आज तो 2 जणांना घेऊन फिरतो आहे. सो मी खूप जास्त शॉकिंग झाली होती. सो बघा, तो हसतो आहे. मी त्याला म्हटलं तर, मी त्याला बघितलं तर बघा, खूप सुंदर असं हिरवगार वातावरण होतं. आणि तसंही पावसाळ्याचं हिरवगार वातावरण असतं. हे आहे आमच्या सालबर्डीतलं महादेव महाराज यांचं मंदिर. खूप मोठं मंदिर आहे. आधी खूप छोटं, जेव्हा आम्ही गावात राहायचो तेव्हा. आता खूप मोठं देवस्थान झालेलं आहे. आणि याच्या साईडला पुन्हा मारुती महाराज यांचंसुद्धा देवस्थान आहे इकडे राईट हँड साईडला. आणि आम्ही फायनली गावामध्ये एंट्री केलेली आहे. हे आहे MP साईड, म्हणजे जे भुयारचं जे मंदिर आहे ते MP येतो. MP आणि महाराष्ट्राचे 2 बॉर्डर येतात सालबर्डीमध्ये. तर आम्ही फायनली इकडे पोहोचलेलो आहोत. हा जो भाग आहे हा पूर्ण MP येतो. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे छान पूल आहे. इथे सुद्धा भरपूर जण व्हिडिओ फोटो काढायला येतात. आणि हा आतमधला रस्ता आहे. इकडे खूप सारे खेडेगावसुद्धा येतात, असं कचमऊ वगैरे. तर इथे मला वैदेही छानपैकी वेणी टाकून देते आहे, कारण की मला पंजाबी शूट करायचं आहे, गाणं करायचं आहे. त्याच्यामुळं छान तिने मला वेणी घालून दिली वैदेहीने. आणि हे बघा, दोघी पण जणी सोबत होत्या, मोना आणि सानू. मोना माझा व्हिडिओ काढून राहिली होती आणि सानू इकडे बघत होती काय नाही. तर खूप सुंदर अशी मला वेणी घालून दिली वैदेहीने. सो माझे केस जास्त लांब तर नाही आहे, पण मी गंगावन यूज केलेली आहे. हे तुम्हाला दिसतच असणार. तर माझा लुक कसा वाटतो आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा. नंतर छान रेडी झाल्याच्या नंतर थोडं व्हिडिओ काढला. तर नंतर आम्ही गेलो शूट करायसाठी. छानपैकी इतकं सुंदर असं रम्य वातावरण होतं, हिरवगार होतं, छान वाटून आलं होतं. आणि छान गाया वगैरे सुद्धा होत्या तिथे. तर वैदेही बघा कशी घाबरली गायला, कारण ती गाय आमच्याकडे येऊन लागल्या होत्या, पण ती बिचारी तिकडे झालेली होती. असं वैदेहीला वाटलं की ती अंगावरच येत आहे का. त्याच्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आणि खूप सुंदर वातावरण होतं. हे आधीच धनंजय, त्याचे फ्रेंड्स, वैभव वगैरे आधीच तिथे गेलेले होते, कारण की माझं थोडं टचअप राहिलेलं होतं. त्याच्यामुळे ते आधीच समोर गेले. त्यांनी थोडेसे फोटोज वगैरे काढले त्यांचे सेपरेट. आणि नंतर आम्ही तिथे शूटच्या प्लेसवरती पोहोचलो.
सो आर्यनसुद्धा होता आमच्यासोबत. त्याच्यानंतर मग आम्ही डिसाईड केला जो शूट आम्हाला करायचा होता, ॲक्च्युली ज्या सॉन्गचं करायचं होतं आम्हाला, आम्ही तो काही केलेला नाही. तर आम्ही डोक्यात ठरवलं की चला आपण काहीतरी दुसरं करूया. तर मग आम्ही नवीन काहीतरी ठरवलं की चला आता जो नवीन ट्रेंडिंगला जो सॉन्ग आलेला आहे सोनिया सोनिया जे गाणं आहे ना, सुनियो सुनियो, तर ते गाणं करायचं म्हणून मग त्याच्यानंतर आम्ही छोटे छोटे क्लिप्स घेतले धनंजयनी छान माझे. सो यू कॅन सी खूप सुंदर असं, म्हणजे इतकं सुंदर असं ॲटमॉस्फिअर होतं, इतकं सुंदर असं तिचं जे व्ह्यू होतं खूप छान होतं. त्याच्यानंतर आम्ही असे छोटे छोटे क्लिप्स काढल्या वैभव मी, आणि हा जो व्हिडिओ आहे हा तो खूपच छान निघाला. त्याच्यानंतर पहाडावरून उतरताना असे छोटे छोटे क्लिप्स काढले आम्ही. तर कसे वाटत आहे हे क्लिप्स नक्की सांगा. व्हिडिओज तर मी अपलोड ऑलरेडी केलेला आहे, व्हिडिओजमध्ये ते छान दिसतच आहे. सो त्याच्यानंतर आम्ही इकडे ग्रासमध्ये काढला आणि खूप छान वाटून राहिलं होतं मला पण. आणि वैभव थोडा लाजून पण राहिला होता कारण की तो माझ्यापेक्षा खूप छोटा आहे. तर शूट करता करता बिचारा वैभवला एक भुक्की पण लागून गेली माझ्या हातची, तर आम्ही खूप हसलो. तर असं शूट सुरू आहे आमचा. इकडे त्याचा फ्रेंड, इकडे वैभव वगैरे आहे. तर वैभवसोबत थोडा फोटो क्लिक केले आणि नंतर तुम्ही आवाज बघा, खूप सुंदर असा पाण्याचा आता आवाज मी रेकॉर्ड केला. त्याच्यानंतर हे पण छोटे छोटे आम्ही क्लिप्स काढले आणि नंतर वैभवने सेल्फीज काढल्या माझ्यासोबत आणि मी थोडे फोटोशूट पण केले. छान फोटोज काढलेले आहेत. आता आमचं झालेलं आहे शूट कंप्लीट. बापरे मी ती सुंदर दिसते, मला वाटलं नव्हतं. ॲक्च्युली मला असं म्हणायचं होतं की माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये मी खूप सुंदर दिसते. सो आय थिंक मी सुंदर दिसतेच तशी पण. आणि त्याच्यानंतर आम्ही झापूक झुपूक या गाण्यावरती छान व्हिडिओ बनवला. ॲक्च्युली टायर्ड झालो होतो पण चला म्हटलं की एक छोटासा व्हिडिओ बनवा. पण आमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क नव्हतं, काही चार्जिंग पण नव्हता, तर आम्ही विदाऊट झालेला आहे आता आमचा कंप्लीट. एवढे काही खास रील्स नाही बनवले पण तरी तुम्हाला जबरदस्तीने पाहावं लागणार आहे अपलोड करू तेव्हा ना. तर बघा कोण कोण आलं होतं आमच्यासोबत. इकडचे लोक दिसत नाही आहे, या जरा इकडे आमच्यासोबत. मी कशी दिसत आहे नवीन लुकमध्ये, बोलू द्या मला, बोलू द्या पहिले. तर आजचा लुक कसा वाटत आहे नक्की सांगा. पंजाबी लुक केला होता आम्ही. आमच्या पोरी डॉल्स, आमच्याच नाही तर काय दुसऱ्याच्या थोडी आहे. सांता रुद्रा, ये सॅन्टा है, बड़ा हँडसम दिखता है. हँडसम दिखता है. हे पा ह्या पोराच्या समोर हे पोरं फिके आहे सगळे. चला तर आता आम्ही विदा करतो तुम्हा सर्वांना. थांबा ना, एवढी गडबड होऊन राहिली आहे. थांबा थांबा, फोटो काढू एक छान छान. तर पुन्हा आम्ही उद्या तुम्हाला भेटायला येऊ. तर असंच वातावरण राहू द्या, पाण्याचं जास्त वातावरण राहू नको द्या, म्हणजे जेणेकरून आम्ही आणखी एखादा 2 व्हिडिओ काढू. ओके, संडे 7 दिवस ठेवा म्हणजे आम्ही रोजच येतो. बाय बाय. आता निघत आहोत. तर फायनली आम्ही लोकेशनवरून निघालेलो होतो. ॲक्च्युली 6:30 वाजलेले होते, भरपूर वेळ झालेला होता आणि आर्यनलासुद्धा स्टडी करायची होती. त्याच्यामुळं मामीला मी सांगितलेलं होतं की आम्ही 1 तासात रिटर्न येणार आहे, पण ते 1 तासात पॉसिबलच नव्हतं रिटर्न येणं. आणि नंतर आम्ही इथून निघालो. आम्हाला इथेसुद्धा शूट करायचं होतं ॲक्च्युली साडीवरती, पण तेवढा वेळच नाही मिळाला कारण की आम्ही घरूनच खूप लेट निघालेलो होतो. त्याच्यामुळं साडीवरचा शूट आमचा राहून गेला. मला साडीवरचा छान पहाडावरती शूट करायचा होता. आणि फायनली आम्ही मोर्शीमध्ये एंट्री केलेली होती आणि नंतर आम्ही ठरवलं की वैदेहीकडे जायचं. वैदेहीने आम्हाला खूप फोर्स दिला की माझ्याकडे चला. तर आम्ही वैदेहीच्या घरी गेलो आणि वैदेहीच्या घरी जाता जाता बिचारा धनंजय खाली पडून गेला. खाली दॅट मीन्स थोडी गाडी तिची हलवली कारण की आतमध्ये होतं वैदेहीचं घर. तर आम्ही वैदेहीच्या घरी गेलो. वैदेहीच्या छोट्याशा बहिणीच्या कधी आली. अच्छा अच्छा, मी आत्ताच आली. वा, तू कवा आली. अच्छा तू आता आली काय. गाऊन कवा आली तू. पुढचा तरी आठवत आहे अजून. मागच्या काय म्हणते मग. जय भीम. राहिला मला देतं का घालाले, फोटो काढाले. दे ना फोटो काढाले. ड्रेस घातलेला फराक दे ना, चांगला दिसून राहिला ना. दे ना मग, 1 नंबर रील्स बनवते हे. हा एक्सप्रेशन मस्त देते. दे ना मग, दे ना मग ड्रेस दे ना.
मग हा काऊन काय आणि तू कोण कोरी? अच्छा तू तसाच राहते. बांबू आहे का? त्या बांबू आहे, बांबू आहे. मग लग्न कशी का त्यासोबत? बांबू आहे इथं. विचार करून सांगतो. काही नाही आता लहान आहे ना, मग उद्या मोठा होईल ना. होते ना, एवढाच रेन काय पुढच्या हप्त्यात. आता पुढच्या हप्त्यात होते, डायरेक्ट पुढच्या हप्त्यात येतो त्याला पाहाले. मग सोयरीक जोडून देतो ती. तर आमचा नाश्ता वगैरे झाला आणि ही बघा छोटीशी काय म्हणते आपल्याला. काय? अरे बापरे, काय आयडी काय आहे? आयडीचं नाव काय आहे? बाय बाय. हो हो. देखून आल्याच्या नंतर आम्ही वैभवला त्याच्या घरी सोडून दिलं. नंतर मी आर्यनला त्याच्याकडे सोडायला आली तर मामींनी माझी जी वेणी होती कुंपलेली ती वेणी ओपन करून दिली, कारण की मला खूप जास्त टायर्ड झाल्यासारखं हुंडा आलेलं होतं. दिवसभराचा थकवासुद्धा होता. आणि त्याच्यानंतर वैदेची जी छोटीशी बहीण होती तिच्यासोबत तिच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न केला. तर कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा मला नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनलला. सो तुम्हाला अजून भरपूर असे व्हिडिओ मी दाखवणारच. तो कंटिन्यू तुम्ही माझ्या चॅनलला बघत राहा. सो बाय बाय.